तर अशा तऱ्हेने आमचं झालेलं आहे पोपट. बघा आमची मुलगी ऊन एवढं आहे ना की बघा दोघं नेक्स्ट टाइम बेटर लक नेक्स्ट टाइम असं म्हणून येणार. आणि खूप सुंदर असा नाश्ता आहे इकडे. तुम्ही जर टुवर्ड्स कुठे टुवर्ड्स पणजीला जात असेल तर इथे मध्येच एक स्टॉल आहे. खूप असं सुंदर असा नाश्ता मिळतो. फायनली आम्ही पोहोचलो आता इकडे चरा आयलंडसाठी. इथून फेरी करून आम्ही डायरेक्ट पुढच्या आपल्या अभयारण्यासाठी जाणार आहे आम्ही. इथे आपल्याला फेरी आहे ती फ्री आहे. गव्हर्नमेंटने इकडे फेरी केलेली आहे सगळ्यांसाठी. पाठी बघू शकता किती गर्दी आल्या म्हणजे गाड्या भरलेल्या आहेत. 2 मिनटात 5-5 मिनटांनी इथे फेरी आहे. बघा कसं आहे अभयारण्य वगैरे. खूप सुंदर असं लोकेशन आहे. मोठं आहे. बघा एक्सप्लोर करून काय होतं काय भेटतं बघा. त्या आतमध्ये तुम्हाला AC रूम पण दिलेत बसायसाठी. आतमध्ये असं बसायला AC रूम असं दिलेले आहे. तुला फेरी भरले 5-5 मिनिटाला ज्या फेऱ्या आहेत. बघू शकता समोरून फेरी येते परत. बघू शकता समोरून बोट आली. आता ही जाणार त्या जागेवर आपली बोट म्हणजे फेरी. आपण पोहोचलोय दुसऱ्या टोकाला. आजूबाजूला पूर्ण शांतता आणि निसर्ग बघा. यामध्ये रस्ता इथे मंदिर आहे देवकी कृष्ण. तर ॲक्च्युली फेरीच्या बाहेरून आला ना लेफ्ट साईडलाच असे आहे अभयारण्य. तर अशा तऱ्हेने आमचं झालेलं आहे पोपट. म्हणजे सध्या इथे काम चालू आहे त्यामुळे बंद आहे सेंच्युरी. तर आता आम्ही चालू परत घरी कारण की आज आम्ही निघतो आहे मुंबईसाठी. तर पुढचा प्रवास आता डायरेक्ट मुंबईतच असतो. बघू काय शॉपिंग करायचं असेल काय करायचं असेल काय राहिलं असेल ते आम्ही करू. चला तर मग. तर आता आपण आलो आहे डोना पावला जिथे सिंगमचे शूटिंग झालेले आहे. भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेले आहे इकडे. आणि हे बघा बाजूला मार्केटच आहे असं डोना पावलाचं. खूप सुंदर असं लोकेशन आहे डोना पावला. ते तुम्ही जर आला तर पर हेड 50 रुपये आहे. आणि जर गोवामध्ये असेल तर फ्रीमध्ये. इथे फक्त ID दाखवायचा गोव्याचा तुम्हाला इथे फ्रीमध्ये मिळेल एंट्री. आणि जर आमच्या बाहेरून आला असेल तर 50 रुपये एक तिकीट पर पर्सनचे. खूप सुंदर असं दिसतंय. आता चेंज केलं ॲक्च्युली सगळं.
पहिलं पॉइंट होता आणि राऊंड होता ना. हो. आता भरपूर जसं वर्ष वाढत जसं हळूहळू चेंजेस आहेत तिथे. आता आपण चाललोय वरती. तिथून पण आहे. कुठून पण चाल. सो वरती अजून जायचं आहे. ॲक्च्युली काय व्ह्यू पॉईंट आहे आय थिंक वाटतं वरती. व्ह्यू पॉइंट आहे ते. व्ह्यू पॉइंट फोटो काढताना पोट आत आणि दात बाहेर आहे व्ह्यू पॉइंट वरचा. ना हा वीर हो का आमची मुलगी. आमची मुलगी बघा मुलगी आहे का? अशी करायची कलाचं असं ए मुलगी ए नाना हा वीर. पोलगी दाखवतो ना. पोलगी कशी असते अशी. तर हा आहे ब्युटिफुल व्ह्यू वरून. ऊन पण आहे भरपूर कारण की लेट झालं आम्हाला यायला. एक तर तुम्हाला माहीतच आहे आमचं सकाळी पोपट झालंय. कारण की आम्ही गुगलवर बघितलं नाही. ॲक्च्युली क्लोज लिहिलेलं होतं पण आम्ही बघितलं नव्हतं क्लोज आहे ते. आम्ही डायरेक्ट निघालो. मॅप काढला आणि डायरेक्ट निघालो. आणि मग दुसरा प्लॅन ठरला लोणापावला. खूप सुंदर असा लोणापावला आहे हा. बाजूला असं समुद्र आणि वरती असा व्ह्यू आहे एकदम चांगला. आणि इथे समोर बघता खाली इथे सिंगमची शूटिंग झालेली एकदम. हे बघा खास तो एरिया आहे. इथे तुम्ही आलं की इथे ॲक्टिव्हिटी पण करू शकता. बघा समोरच दिसतंय ॲक्टिव्हिटी. ऊन एवढं आहे ना की बघा दोघं बघा स्कार्फ घेऊन डोक्यावर. टोपी विसरले बाबूजी. तर एक स्कॅम आहे. तुम्हाला पहिला येणार बाईकवरनं आणि स्पेसिफिकली फक्त फॅमिलीज चूज करतात. म्हणजे फॅमिलीज आणि कपल्स. हां मुलांना एकट्यांना असं ती लोक धरत नाही. हां तर आम्ही बाईकने जात होतो अगोडा फोर्टला. तर तिथे एक बाईकने एक पर्सन आला आणि आम्हाला सांगितलं की हे फ्रीमध्ये आहे कुपन. तर तुम्हाला फक्त कुपन ओपन करायचं, बाकी कसली कॉस्ट पैसे काही द्यायचं नाही त्याच्याबद्दल. तर आम्ही हा बोललो ठीक आहे. बोललो काय आहे पूजा लकी ड्रॉ वगैरे काय. आणि इमोशनल ब्लॅकमेल पण करतात की अरे तुम्ही आता हे स्क्रॅच केलं तर मग आज त्यातनं काय निघालं ना तर जे काय त्यांचं दिवसाचं पे असतं त्याच्याप्रमाणे त्यांना पे भेटेल. मग तर आपण जर ते स्क्रॅच करू त्या आणि त्यातनं काय निघालं तर त्यांची हेल्प होऊन जाईल. सो एकदा प्लीज ट्राय करा. तुम्ही आधी किती नाही बोललं तरी लोक बोलणार प्लीज ट्राय करा. पण एक सांगायचं आहे की तुम्हाला पहिला जर हजबंड वाईफ असणार ना तर पहिला हजबंडला देणार. म्हणजे ते बेटर लक नेक्स्ट टाइम असं म्हणून येणार. आणि बरोबर दुसरं काढायला लावणार ते बरोबर वाईफसाठी काढायला लावणार. आणि बरोबर तिथे तुम्ही स्कॅममध्ये फसता. आणि तिथे किंवा त्या मोठ्या गोष्टी आयफोन काय आयपॅड 10,000 कॅश 2 नाईट 3 days स्टे इन 5-star हॉटेल. आणि अजून काय होतं आणि टायटनचे कपल वॉच. हा असे 4 ऑप्शन असतात.
मग बोलणार अरे वा तुम्ही मॅम किती लकी आहेत काय असं वगैरे वगैरे. तर तो तुम्हाला लय ह्याच्यामध्ये घेणार एकदम भरोशामध्ये तुम्हाला तो. आणि नंतर बोलणार की चला इथेच आमचं हॉटेल आहे मॅरिड म्हणून असं हॉटेल आहे इथे मोठं हॉटेल आहे. ते हॉटेलचं नाव यूज करतात ॲक्च्युली. आणि कॉन्फरन्स रूम घेतले त्यांनी तिकडे जाऊन. आणि तिकडे आम्हाला नेलं आणि त्यानंतर आम्हाला आधीच सांगितलं की इथे शूट करायचं नाही काय नाही करायचं वगैरे. कारण की मी तर शूट करणार होतं पण तरीसुद्धा आम्हाला बोलले की शूट नाही करायचं. मग आम्हाला त्यानंतर आम्ही आत गेल्यानंतर ना तिथे लिहिलं आहे 60 मिनिट तुमचं इंटरव्ह्यू आहे म्हणजे घेणार वगैरे सांगणार म्हणजे त्या ह्याच्याबद्दल सांगणार की कसं आहे आमचं. आणि एक गोष्ट राहिली की ते सांगणार की आमची ॲनिव्हर्सरी आहे या 32 वर्ष झाली म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे आता आपली. पण ते ॲनिव्हर्सरी त्यांची काही संपत नाही. रोज नवीन ॲनिव्हर्सरी असतेच त्यांची. आम्हाला तर आता येता पण भेटले. हा आणि ही बोलली मला माहिती आहे तुमचं आम्ही काल गेलेलो आम्हाला माहिती आहे. पण मी बोललो होतो डायरेक्ट त्याला अरे स्कॅम बंद करा म्हणून तुम्ही. तर असा होता. आणि त्यानंतर मग वरती गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही कुठे कुठे गेलाय कुठे फिरलाय वगैरे काय फिरलाय. मग त्यांची माहिती घेतात ती लोक. त्यानंतर तुमचं बजेटमध्ये काय असतं किती बजेट असतो तुमचा काय असतं. तर हे त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं की म्हणजे काय काढून घेतलं आमच्याकडनं की तुमचा बजेट किती असतो काय असतो. मग त्यानंतर आम्ही सांगितलं असं असतो वगैरे आम्ही किती दिवस जातो वगैरे वर्षातून एकदा दोनदा वगैरे असं विकेंडला वगैरे कधी असं म्हणजे बाहेर जातो आम्ही ते सांगितलं त्यांना. मग त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर्ण माहिती दिली त्यांनी ॲक्च्युली कसं काम करतं त्यांची कंपनी म्हणून असं वगैरे. आणि नंतर मॅडम येतात. त्यानंतर मॅडम आल्या स्पेसिफिकली त्यांची अशी हॉटेलची इन्फॉर्मेशन देतात जसे की मेंबरशिप कशी असते कुठला तरी जशी क्लब महिंद्रा आहे त्याची कशी मेंबरशिप की तुम्ही वर्षातून कुठेही फिरू शकता तसं त्यांच्या हॉटेलची मेंबरशिप असते ती मेंबरशिप घ्यायची आणि तुम्ही कुठेही फिरा इंटरनॅशनल असू दे डोमेस्टिक असू दे तर त्या तिथे ना तुम्हाला जे हॉटेल जसे की 5 स्टार हॉटेल 18,000 आणि 20,000 असतात पर डे साठी. तर तिथे तुम्हाला पर 2,000 3,000 मध्ये 4 स्टार रेटिंग वाले हॉटेल देतात आपल्याला. आणि वरून बोलतात की फॉरेनर येतात आपल्याकडे त्यांच्याकडे पण पैसा नसतो काय नसतं त्यांना माहीत नाही. फॉरेनरकडे जास्त पैसा असतो डॉलरमध्ये कन्वर्ट केलं ना इंडियनमध्ये तर जास्त पैसा असतो. तर त्यांना आम्ही ऐकतो आम्हाला माहिती आहे कसं काय ते. मग त्यानंतर सगळं स्कॅम झालं. त्यानंतर आम्हाला नंतर आलं की पेमेंट. तर पेमेंट मोडवर आलं की आम्हाला सांगितलं पहिला 84,000 नाही 1,36,000 काहीतरी 46,000 काहीतरी असं कार्ड स्वाईप करायला लागणार तुम्हाला नाही काहीतरी EMI तर्फे तुम्हाला भरायला लागणार असं. मग तुम्ही कधी पण जावा आमचे बुक करायचे असतील तर आम्हाला 4 दिवस तुम्हाला बुक करायचं असेल तर 4 दिवसाचा पॅकेज आहे वगैरे असं. आणि तुम्हाला 2,000 3,000 मध्ये 4 स्टार 5 स्टार असे हॉटेल मिळतील तिकडे. तर आम्ही विचार केला बोललो ठीक आहे हां. मग त्यानंतर काय झालं त्यानंतर अमाऊंट त्यांनी सांगितली की एवढी अमाऊंट कट होणार. सो आणि जेव्हा ना ऍक्च्युली रिझन काय होतं माहितीये ते एवढं ब्रेन वॉश करतात ना एवढं तुम्हाला कन्व्हिन्स करायचं ट्राय करतात की तुम्ही कन्व्हिन्स होता पण त्यावेळेला ना आम्ही बसलेलो त्यांच्या त्या साईडला अजून एक कपल बसलेलं आणि जे बोलतात ना जे ब्रोकर टाईप असतात ते त्यांच्या असे ओरडत होते ना की मला एवढं ऑकवर्ड वाटलं की यार काय असे यांच्याशी बोलतात म्हणजे कोण असं ऐकून घेईल किंवा म्हणजे काय तुम्ही फुकटचा एकदा वेळ घालवता 1-2 तास आमचे आणि त्याच्यात तुम्ही समोरच्या व्यक्तीला असं ओरडता म्हणजे ओरडून बोलता असं कसं तुम्ही करू शकता. पण ते तसं करत होते आणि ते थोडंसं ऑकवर्ड वाटलं. मग नंतर पेमेंटची जेव्हा आली ना पॉलिसी तेव्हा आधी त्यांनी 2 लाख पासून सांगितलं की 6 लाख पासून सांगितले. पहिला MRP प्राइस सांगितली पहिला आम्हाला 6,60,000 ची MRP अॅनिव्हर्सरी आहे म्हणून 3 ब्रॅकेट्स होते असं 1 लाख 2 लाख आणि असं होते 1.5 असं लॅकचं हे होतं.
तर अशाप्रमाणे त्यांचंही बजेट होता. मग त्यानंतर आम्ही बोललो आमच्याकडे तर सध्या एवढं नाही, कारण की आमचे पण पर्सनल EMI जातात वगैरे. आम्ही सांगितलं त्यांना. मग त्यानंतर ना आले 84,000वर आले डायरेक्ट. 1,64,000वरनं डायरेक्ट 84वर आले. 84,000वर आल्यानंतर ना डायरेक्ट बोललेलं की तुम्हाला EMI करायचा असेल तर EMI करू शकता 24 महिन्याचा. 84 नाही 74,000 24 महिन्याचा. 24 महिन्याची 84,000च होते लागेल. आधी 84,000 होते आणि त्याच्यानंतर मग मी बोलली मला एवढं वर्थ वाटत नाही 84,000 बिकॉज लमसम शेवटी आपले इन्व्हेस्टमेंट्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. तर मी बोलली मला एवढं वर्थ वाटत नाही, मला थोडा टाइम लागेल. मग त्यांनी एक समथिंग काहीतरी डिस्काउंट ऑफर दिली आणि त्याच्यानंतर मग ते म्हणाले की 74 आहे, आता तुम्हाला एवढं जमेल ना भरायला. मग 3,000 तुमच्या एक अमाऊंट तुमच्या सॅलरीमध्ये किंवा काय जातं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. हा नाही होणार. मग तरी पण त्यांनी मला एवढं कन्व्हिन्स केलं तर मी बोलली नाही, मला थोडा टाइम द्या, मला विचार करायचा आहे असं. मग त्यानंतर ना एवढं कन्व्हिन्स करतात ना की तुम्ही त्या स्कॅममध्ये फसणार, नक्की फसणार. तर मी पूर्ण डिसिजन हिच्याकडे दिलेला. बोललो तू बघ सगळं काय आहे ते, म्हणून सगळा हिशोब हिच्याकडे दिला. बोललो तू बघ काय असेल ना करायचं वगैरे, काय नाही. मग हिच्या मनात एक डाऊट आला शेवटी. हा म्हणजे मनात ना माझं असं येतच नव्हतं इंट्युशन की अरे हे एवढं स्वस्त 5 स्टार म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. तुम्ही जसं की ट्रेडियंट, मॅरिट एवढी मोठी हॉटेल्सचे नावं घेणार, तिथे स्टे पर डे किती महाग असतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही लोक बोलणार की अरे तुम्हाला कुठेही जा तुम्ही फक्त 2,000 3,000 खूप असं होऊच शकत नाही की असं कुठेच नाही आहे. माझ्या मनात असं येत नव्हतं. आणि नंतर मग मी बोलली की नाही मला नाहीच करायचं आहे करून. सो नंतर मग त्यांनी ना असं इमोशनल करायला लागले की मॅडम तुम्ही आम्हाला स्टार्टिंगला प्रॉमिस केलेला जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही करणार. तुमचं प्रॉमिस तोडताय. आम्ही तोडणार प्रॉमिस नाही तोडणार. मग नंतर तुम्हाला जे प्रॉमिस केलेलं स्टार्टिंगला की गिफ्ट वाउचर देणार एवढा वेळ ऐकल्याच्या नंतर तर आम्ही तुम्हाला देणार. म्हणजे नका देऊ, मला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला तिथे स्टार्टिंगलाच त्यांनी असं इमोशनल थोडंसं केलं की आमचं पर डेचं असं म्हणून मी घेतो. ते नाही दिलं तरी मला काही फरक नाही पडणार करून. पण ते बोलले नाही असं नाही, नॉन डिस्क्लोजर काय ॲग्रीमेंट आहे ते कॅन्सलेशन साठी आणि साईन बिन असं. तर मी बोलले ठीक आहे करा जे काय ते. आणि आम्ही साईन करून निघालो. आणि अरे सॉरी ह्याच्यात एक गोष्ट सांगायची राहिली. म्हणजे ना असं इंट्युशन येतं ना जेव्हा माझं नाही चाललेलं तेव्हा ना स्वप्नील बाहेर जाऊन त्या हॉटेल रिलेटेड सर्च करायला बघत होता. म्हणजे फेक आहे की फ्रॉड आहे कंपनी एकदम असं इन्फॉर्मेशन दिली. पण आपल्याने आपण तो गुगल करणारच ना. ते गुगल करण्यासाठी म्हणून हा बाहेर गेला. पण त्यांचा लगेच एक एम्प्लॉई ह्याच्या मागणे गेले की सर आता तुम्हीच डिसिजन घेऊ शकता. म्हणजे मला असं सर्च करायला पण नाही दिलं त्यांनी की काय आहे काय नाही. आणि लगेच माझ्या मागून आले की मॅडमला तुम्ही हे करा, सांगा कसं आहे, चांगलंच आहे असं, ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे वगैरे. पण मी गेलेलो बाहेर बाबूला घेऊन की काहीतरी ह्यांच्याबद्दल काय मिळतं का बघायला की फ्रॉड आहे की कंपनी काय आहे. पण ते त्यामुळे मला मिळालंच नाही ॲक्च्युली की सर्च करू. आणि तो डायरेक्ट माणूस आला माझ्यासमोर आणि डायरेक्ट बोलायला लागला की मॅडमला सांगा असं तसं. मग नंतर ना आली समोरून बोलली मला नाही घ्यायचं आहे. बोललो ठीक आहे. बोललो शेवटी बोललो मी तुझा डिसिजन आहे, शेवटी पैसे आपल्याला तर डिसिजन तूच घेणार आहेस. मग असं झालं. त्यानंतर ना आम्ही नाही केलं, मग कॅन्सल केलं शेवटी. मग कॅन्सल आम्ही जसं रूम वरती पहिलं आलो ना आम्ही सर्वात आधी ह्याला बोली गुगल कर. आणि गुगल केल्यानंतर एवढं कंटिन्युएशन कमेंट्स मध्ये होतं ना की अरे हे स्कॅम आहे, हे बाबा काय सांगतो, हे स्कॅम आहे, आमचे एवढे पैसे गेले आहेत, ती लोक नंतर कनेक्ट नाही करत, अजून कंटिन्युएशन मध्ये पैसे मागतायत असं तसं. आणि रिसेंटली झालेले पण मेसेज आम्ही वाचले, रिसेंटली झालेले आम्ही मेसेज पण वाचले की फ्रॉड कंपनी आहे. आणि कंपनीचं नाव पण आहे ना असं सन शॉप काय सनशाईन वेकेशन, सनशाईन असं काहीतरी वेकेशन म्हणून असं काहीतरी आहे. तुम्हाला येतील तर नक्की तुम्ही अलर्ट राहा या गोष्टीमुळे. गोव्यामध्ये आल्यावर स्पेसिफिकली एक हॉटेल नाहीये, ती लोक वेगवेगळ्या हॉटेलच्या नावाने पण येतात की आमची अॅनिव्हर्सरी आहे तुम्ही या असं तसं. पण ह्या गोष्टीमध्ये तुम्ही नक्की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये पडू नका, कारण की अॅनिव्हर्सरी वगैरे काही नसते. हे सगळे फ्रॉड स्कॅम असतात इथे गोव्यामध्ये.
त्याच्यामध्ये. बट ते कसं असतं माहिती, तुमच्याकडनं ती लोक एग्रीमेंट काही काही साईन करतात, त्याच्यामध्ये क्लॉज असतात जे आपण पूर्ण वाचत नाही त्यावेळेला, बिकॉज एवढे मोठे मोठे असतात आपण वाचत नाही आणि तिथे प्रॉब्लेम होतो. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी. नक्की तुम्ही ह्या स्कॅम बद्दल तुम्ही जरूर अलर्ट राहा आणि गोव्यामध्ये येतं तर फुल एन्जॉयमेंट करा, कारण की हे 2 तास आमचे वाया गेले. त्यामुळे आम्हाला काहीच फिरायला नाही भेटलं, कारण की दिवस आम्ही लवकर सकाळी निघालो आणि बोललो आम्ही जाऊया जरा लवकर, काहीतरी वेगवेगळं बघूया, अजून फोर्ट वगैरे काही वेगळं बाबूसाठी वगैरे. पण आम्हाला 2 तास एवढं हेक्टिक झालं ना की बाबू पण तिथे राहत नव्हता, खायला पण भूक लागली त्याला, इरिटेट होत होता. तरी मी त्याला सांगितलं तुम्ही एंड करा, मला नाही करायचं, माझं बाळ रडतंय, त्याला खायला घालायचंय. तरी पण ती लोक ही लोक आहेत सांभाळ, ती लोक आहेत सांभाळ, असं करून आम्हाला टाळाटाळ करत होते. हा, तर आम्ही शेवटी मग नाही घेतलं, शेवटी नाही बोललो आम्ही. आणि त्यानंतर ना आम्हाला जसं कळलं की हा मोठा स्कॅम होता, तर आम्ही बोललो बरं झालं आम्ही वाचलो या स्कॅममुळे. म्हणून बोललो आता तुम्हाला स्कॅम सांगू, गोव्यामध्ये येत असेल तर ह्या स्कॅम पासून वाचा नक्की. तर फायनली आमची आता गोव्याची ट्रिप संपलेली आहे. तर या जर्नीमध्ये तुम्हाला काय आवडलं असेल तर जरूर सजेस्ट करा, काय नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि पुढचा नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला लवकरच लवकर येतील. अविर हाय कर, हाय. आमचा बाबू पण रेडी झाला, तो रुसलाय. हा.